नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. भोंदू अशोक खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली. भोंदू अशोक खरात आणि समता पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकरला SIT पथकाने केलं राहता न्यायालयात हजर. सरकारी वकील आणि फिर्यादी यांच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू. अकोल्यात मन नदीत बैलगाडी उलटून दुर्घटना. बैलजोडीसह 28 वर्षीय युवक वाहून गेला. 4 बैलांचा मृत्यू. युवकाचा शोध सुरू. अमरावतीत रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक. आमच्या पक्षाचा तिकीट वाटपाचा आणि कापायचा निर्णय वरिष्ठ ठरवतात. रवी राणा यांना भाजपचं प्रत्युत्तर. बीडच्या घुले कुटुंबियांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर चढून सुषमा घुलेंच्या भावाचं आंदोलन. आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याच्या निषेधार्थ इमारतीवर चढून आंदोलन. भंडाऱ्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. संतप्त नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात मांडला ठिय्या. आरोपीला आमच्या स्वाधीन करा म्हणत नागरिकांचा संताप. बुलढाण्यातील खामगाव शेगाव पालखी मार्गाची दुरावस्था. लाखो भाविकांच्या मार्गात काटेरी झुडपांचा अडथळा. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण. अभिजित दिपकेंच्या क्या बोलती पब्लिक कॅम्पेनिंगला तरुणांचा जोरदार पाठिंबा. सरकार झोपलेली आहे, त्यामुळे कॅम्पेनिंगची गरज. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विदर्भात मंडल यात्रा. भंडारा येथून मंडल यात्रेला सुरुवात. आज गोंदिया जिल्ह्यात आगमन. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पुन्हा पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना मोठा दिलासा. जळगावमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला. 2 दिवसांपूर्वीच्या वादाचा राग. विद्यार्थी चॉपरच्या वारमध्ये गंभीर जखमी. जालन्यात ज्योती शिंदे यांनी जरांगे यांची दिशाभूल केली. मूळ तक्रारदार सचिन खलसे यांचा आरोप. कोल्हापुरात गुंगी या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने. जे कोण बोलले त्याची जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचे नेते आदिल फरासांचा इशारा. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर डल्ला. जनावर चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला लातूर LCBचा दणका. 3 संशयित व्यक्तींना घेतलं ताब्यात. बेस्ट बस चालकाचा हलगर्जीपणा पुन्हा समोर. मुलुंड चेक नाक्याजवळ बेस्ट बसची धडक बसल्यानं BMCच्या 56 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू. मुंबईत FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. उपवर्गीकरणाच्या वादात बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा. मोर्चांपेक्षा संवादातून तोडगा काढावा. गायकवाडांचं आवाहन. नंदुरबारमधील देवजीपाडा या ठिकाणी भगवान एकलव्याच्या पुतळ्यांचं डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते अनावरण. एकलव्य यांचे प्रामाणिकपणा आणि निष्ठेचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. हिना गावित यांनी केलं मत व्यक्त. नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदी केंद्रावर प्रवेश बंदी. बिंग फुटू नये म्हणून घेतली जाते खबरदारी. स्थानिक प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनाही बंदी. तानाजी सावंत यांचा आम्हाला विकास कामांसाठी पाठिंबा. दहशत माजवण्यासाठी नाही. जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाणांकडून स्पष्ट. तेरखेडा राडा प्रकरणात सावंतांनी पाठिंबा दिल्याचा विरोधकांनी केला होता आरोप. परभणीत डिजिटल अरेस्टची घटना. सेवानिवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट. 1,11,00,000 रुपयांचा गंडा. नवा मोंढा पोलीस ठाण्यात 6 अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल. मराठा भाऊ राजकारणामुळे फसले. EWS समाजातील मुलांवर नांगर फिरू नका. आरक्षणावर तुम्ही गदा आणू नका. गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. खेड एसटी प्रवासात विद्यार्थिनीसोबत विनयभंगाचा प्रयत्न. नागरिकांचा खेड बस स्थानकात संताप. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी. उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी क्रांतीदिनी मातंग समाज उतरणार रस्त्यावर. आमदार अमित गोरखे यांच्यासह राज्यातल्या मातंग समाजातील नेत्यांच्या उपस्थित उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निघणार मोर्चा. साताऱ्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणारा निघाला ज्वेलर्स. पोलिसांद्वारे सापळा रचून आरोपी सटक. 12 लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त.
कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे पाटील आक्रमक. मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपुरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होणार. धनाजी साखळकरांनी दिली माहिती. सिंधुदुर्गमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. जुना पत्रादेवी बांदा रोडवर बनावटी दारूची अवैध वाहतूक उघडकीस. 10,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. पीक विमा भरण्याची 10 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत. वाशिममध्ये आतापर्यंत 68,923 शेतकऱ्यांचा सहभाग. अनेक शेतकऱ्यांनी फिरवली पीक विम्याकडे पाठ. यवतमाळ बायपासवर खड्डेमय रस्त्यामुळे नागपूर लातूर एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एकच खळबळ. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. एसटी बसचं मोठं नुकसान. एमडी विजयसिंग देशमुख यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं वाटोळं केलंय. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आरोप. अहिल्यानगरमध्ये मैत्रिणीच्याच घरात चोरी. लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपी महिलेस कोतवाली पोलिसांनी केलं जेरबंद. भिवंडीत महापालिकेच्या बीजेपी रुग्णालयाचे राष्ट्रवादीकडून उद्घाटन. बीजेपी दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. रायगडमध्ये वरंधा घाटात चिखलाचा विळखा. वाहन चालकांनी तारेवरची कसरत. प्रशासनाने तातडीने रस्ते स्वच्छ करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची वाहन चालकांकडून मागणी. थायलंडमधील शाळेत गोळीबारात 8 जणांचा मृत्यू. बँकॉक जवळील देवीसेरीन नॉन थाबुरी शाळेत गोळीबार करण्यापूर्वी एका किशोरवयीन विद्यार्थ्याने आपल्या आजी आजोबांची घरी गोळ्या झाडून केली हत्या. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यात जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा चक्काजाम. महिला पुरुषांसह बालकांचाही आंदोलनात सहभाग. 4 तासांपासून मुख्य चौक ठप्प. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्पाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. हत्या की आत्महत्या, तपास सुरू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खड्डे. वाहन चालक यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास. या 36 जिल्ह्याच्या 36 बातम्यांनंतर पाहूयात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना अत्यंत व्हीप बजावला आहे. 10, 11 आणि 12 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार या सलग 3 दिवसांसाठी संसदेत हजर राहण्याचे आदेश खासदारांना देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सदनात अनिवार्य उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या आठवड्यात संसदेत काही अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवर मोठी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः बहुचर्चित FCRA संशोधन विधेयक आणि प्रक्रियांबाबतच्या संविधान संशोधन विधेयकावर सरकार विचार करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावरून आगामी आठवड्यात संसदेत राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या होत्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्या. पाहत रहा LS मराठी.